सुजय दादा तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे आमदार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य राम शिंदे साहेब, चित्राताई उमेशजी, सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि माता भगिनी, या ठिकाणी मी अधिकचं काही बोलणार नाही. फक्त एक विनंती आहे, राजकारणामध्ये नवीन पायंडा पडून देऊ नका. काम कमी आणि व्हॉट्सअप फेसबुक जास्त असं सध्याचा जमाना यायला लागलाय. कोविडचा काळ जर म्हणलं तर मी नम्रपणे सांगतो, आमच्या इकडं 13 हॉस्पिटल आणि जवळपास 34 कोविड सेंटर आम्ही चालवली. परंतु ही चालवत असताना 1 मिनिटही आम्हाला सवड मिळाली नाही की त्याची रील करावी, त्याचं फेसबुक करावं, त्याचं व्हॉट्सअप करावं. परंतु आजकालचा जमाना असा झालाय, देशाच्या पातळीवरती जाऊन पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लागणारी औषधं, लागणारं साहित्य आणि इंजेक्शन्स या ठिकाणी आणली. आजही प्रत्येक गावातला 50, 25, 20 पेशंट हा त्या ठिकाणी तिथे जातो आणि उपचार घेऊन परत येतो. परंतु त्यावेळेस ज्यांचं सरकार होतं कोविडच्या कालावधीत, ते फक्त फेसबुक लाईव्ह सरकार होतं. आमचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षात होते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात, प्रत्येक तालुक्याला, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडे त्यावेळेस व्हिजिट जर कोणी केल्या असतील तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या. तत्कालच्या सरकारने कधी केल्या सांगा ना. फक्त 4-8 दिवसाला, 2 दिवसाला माझे कुटुंब माझी जबाबदारी, म्हणजे तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी, एवढाच कार्यक्रम त्या कालावधीतल्या सरकारने केला. आणि दुसऱ्याला दोष देत आहेत, हे पक्ष फोडला, अमुक केला, तमुक केला. परंतु याची सुरुवात या राज्यामध्ये कोणी केली? याची सुरुवात शिवसेनेने केली. महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली होती. मागच्या वेळेस एकत्रित पक्ष 2 कोणते लढले? शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. परंतु नंतर मात्र आम्हाला एकट्यालाच आरडानात सोडून, दुपाराच आमचा अंधार करून शिवसेना हळूच निघून गेली आणि पंजा आणि घड्याळाबरोबर यांनी संसार थाटला. सरळ म्हणजे सोयरीक आमच्या बरोबर, जमवली सोयरीक आमच्या बरोबर, सुपारी आमच्या बरोबर, रिंग सेरेमनी आमच्या बरोबर, लग्न आमच्या बरोबर. आणि नेमकं ज्या वेळेस मंगळसूत्र घालायचं, सप्तपदी फिरवायची, त्या टायमाला मात्र आमची शिवसेना गायब झाली. याच्यावरती कोणी बोलनाच. धोका कोणी दिला? आमच्या पाठीत खंजीर कोणी खोपसला तर तुम्ही खुपसला. 5 वर्षे एक सलग वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सलग 5 वर्ष मुख्यमंत्री एकच माणूस तिथं राहिला. या माणसांनी सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. तर यांना सुद्धा फक्त तुम्ही व्हायचं नाही आणि नंतर शपथा घ्यायच्या, अनाभाका घ्यायच्या. आणि दुसरे तरी एक पक्ष आहे ज्यांचे उभं आयुष्य पक्ष फोडण्यात
नुसतं पक्ष फोडण्यात नाही, घर फोडण्यात सुद्धा गेलं. मग आता तुमचं घर फुटलं म्हणून तुम्हाला का वाईट वाटतं? आणि आमच्या जिल्ह्यात कोणतं नाही, मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं, क्षीरसागरांचं घर फोडलं. महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिलंय ते सांगा ना. मग आता बारामतीचं घर फुटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे? काहीच वाटून घेऊ नये. आणि मग इलेक्शन तर आता माझं मत आहे, बारामतीमध्ये 100% भाजपच्या मतानं घड्याळ निवडून आलंय असं माझं ठाम मत आहे. ते आदल्याच दिवशी कळालं का? तर तुम्ही इलेक्शनच्या आधी जे पक्ष रडारडी पडापडी करतात त्या पक्षाचं 2 दिवसांनी काय होणार हे कळतं. हे वास्तुशांती हरिनाम केशव तुमचा झालेला आहे ते लगेच लक्षात त्या ठिकाणी येतं. म्हणून ही रडारडी पडापडी वास्तुशांती हरिनाम केशव झाल्याशिवाय होत नाही. आणि इतके नाटक मतदानाच्या दिवशी तिथले उमेदवार तुतारीचे अजितदादांच्या मातोश्रीला भेटायला आला का? मग इतके दिवस काय झालं? भेटायला पाहिजे होतं, अगोदर भेटायचं. पण मतदानाच्या दिवशी म्हणजे कुठंतरी टर्न झाला पाहिजे. हे सगळं जे म्हणजे पद्धत चाललेली आहे ना, हे फक्त नाटकी नौटंकी. आणि आपल्या इथं सुद्धा मी नम्रपणे सांगतो, कोविडच्या कालावधीत काम केलेला एक कार्यकर्ता, आम्ही जाहिरात केली नाही, परंतु जे फेसबुक व्हॉट्सअप रील्स याच्यावरती जे मतदान चाललंय, असंच जर परसेप्शन होत राहिलं, असेच जर लोक चालले, तर मला वाटतं भविष्यामध्ये काम करणारे माणसं निवडणुकीत उभे राहणार नाही. दमदारपणे काम करणारे विखे फॅमिली आहे, त्यांच्या आजोबापासून आहे, त्यांच्या पंजोबापासून आहे, वडिलांपासून आहे. अहो, या जिल्ह्यातली तर मला वाटतं एक सुद्धा मोजणी शिल्लक नाही महसूल मंत्री म्हणून. सगळ्या मोजणी क्लिअर झाल्या, डोके फोडाफोड्या बंद झाल्या महसूल मंत्रीपद यांच्याकडे दिल्यापासून. मग आणखी नेमकं राजकारण्यांनी काय करायचं असतं? दवाखान्याच्या बाबतीत तुमचा नगर जिल्हा तर फायदा घेतोच, पण तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा फायदा घेतो. आम्ही फोन करतो, हॅलो, एवढं पेशंट सांभाळून घ्या, मुख्यमंत्री सहायता निधीत घ्या, आणखी कोणत्या योजनेत घ्या, आणि ह्या गरिबाला थोडासा न्याय द्या, असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून माझी विनंती आहे की राज्य सरकार सुद्धा अतिशय चांगले निर्णय घेते, अतिशय चांगले काम करते. दुधाचं अनुदान जे काही लोकांचं ऑनलाईन करायचं राहिलं होतं, मला वाटतं निवडणूक आयोग आणि माननीय राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन ज्या शेतकऱ्यांचं ते राहिलं असेल त्या बाबतीमध्ये पुन्हा ऑनलाईन करायची परवानगी दिलेली. ज्या डेअऱ्यांनी केलं नसेल ते करावं. आणि आता आचारसंहिता आहे, उपमुख्यमंत्री महोदय, मलाही माहिती आहे की आपल्याला घोषणा करता येणार नाही, परंतु भविष्यामध्ये आता 28 रुपयावरती दुधाचा दर आलाय. 30 रुपयाचा दर जोपर्यंत येईल, ते 10 मार्च ते 30 रुपयाचा दर येईपर्यंत ही मुदतवाढ देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि एक्सपोर्ट बॅन झाले त्या मधल्या कालावधीत मागच्या वेळेस कुणीही मागे एकदा कुणाला कोणी कांदे खाणून मारले होते बघा, त्यावेळेस सुद्धा 1 रुपयाचं अनुदान दिलं होतं. परंतु मागच्या वर्षी गावरान कांदा याच कालावधीत 6 रुपये ते 8 रुपये दर होता. आता एक्सपोर्ट बॅन उठल्याच्या नंतर दर वाढले, परंतु आता सुद्धा 14 ते 16 रुपये कांद्याची आवक त्यावेळेस रेट होता. आणि मार्केटमध्ये मी विचारलं, मागच्या वर्षी यावेळेस किती कांदा होता, तर 35,000 गोणी होती, आणि या तारखेला आता 4,000 गोणी आहे. म्हणजे या ठिकाणी एकच देवेंद्रजींना विनंती करतो की साहेब, मागच्या वेळेस आपण 3.5 रुपये अनुदान दिलं या सरकारनी, आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी. एवढं अनुदान कांदा कधी दिलं नव्हतं. आणि शेवटचा 5वा हप्ता 18 ते 22च्या तारखेत पडलाय. सगळ्याच्या अकाउंटवर ते बी जमा झालं. 44,000पर्यंत आधी जमा झालं आणि 44 ते 69,000पर्यंत
आत्ता जमा झालं. एकच विनंती आहे, जरी आचारसंहिता संपल्याच्या नंतर आता आपल्याला घोषणा करता येणार नाही मला माहिती आहे, परंतु ह्या मधल्या कालावधीत 54 रुपयावरती कांदा गेला, परत 20-22 वरती राहिला, पुन्हा 13, 12, 10 वरती आला, तर बेस रेट 15 पकडून त्याच्यामध्ये 10ला 5, 13ला 2 आणि 12 ज्याचा गेला असेल त्याला 2 रुपयाचा अनुदानाचा विचार ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला करावा लागेल अशा प्रकारची विनंती करतो. कारण हे शेतकरी राजा थोडासा नाराज आहे त्या गोष्टीवर आणि त्यातला जर हे काम केलं तर मला वाटतं शेतकरी राजा सुद्धा नाराज होणार नाही. आणि फेसबुक व्हॉट्सअपवरच्या सगळ्याच बातम्या खऱ्या आहेत असं तुम्ही मानू नका. काल परवा 5/5/2024 ची तारीख टाकून 1.5 का 2 वर्षापूर्वीची जून 24 तासची बातमी दाखवली जाते. खताच्या 300 रुपये वाढ, 250 रुपये वाढ. आणि मला 2-4 गडे आले, म्हणले खत कस काय वाढेल निवडणुकीच्या काळात. अरे मी त्याला बोलवलं, म्हणलं वाढलंय. म्हणलं हो. दुकानदाराला फोन लावला, कृषी सेवा केंद्रवाल्याला, त्याला म्हणलं खताच्या दराचं काय झालंय का? तो म्हणला नाही. म्हणलं हे तर बातमी येते. त्यांनी मला सांगितलं ही बातमी जुनी आहे, ही फेक न्यूज आहे. हे आता खताचे दर वाढलेले नाही, 1.5-2 वर्षापूर्वी वाढलेले बातमी आता टाकतेत आणि या वर्षी खताचे दर वाढले नाही, मागच्या वर्षीपेक्षा 100-50 कमी झालेत. आणि खताची परिस्थिती अशी, कंपनीला 10 टन मागितलं तर 12 टन खत पाठवते. युरियाचा थोडा तुटवडा आहे, तो सुद्धा 31 मे पर्यंत क्लिअर होईल अशा प्रकारचं मला माहिती मिळाली. म्हणून फेसबुक, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरच्या बातम्या जर आल्या तर आता 13 तारीख जवळ आलेली, तुम्ही जरा त्या विभागात चेक करून मग मत नोंदवा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि सुजय दादांना एक चांगला माणूस आहे, काम करतोय, त्याला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी अनुक्रमांक 3 सुजय राधाकृष्ण विखे पाटील आणि चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर अहिल्यानगर दक्षिणेचं विकासाचं नवं पर्व आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार टाळीच्या प्रचंड गजरामध्ये सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. महायुतीच्या आजच्या या प्रचार सभेला लाभलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय प्राध्यापक जी रामजी शिंदे साहेब, माननीय आमदार श्री सुरेश अण्णा दस साहेब, माननीय चित्रताई वाघ, माननीय उमेश दादा पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय महायुतीचे सन्माननीय तालुका अध्यक्ष, कार्यकारिणीचे सदस्य, सर्व मित्र पक्षाचे अध्यक्ष, आलेले सर्व या सभेसाठी आमचे सन्माननीय शेतकरी बांधव, महायुतीचे कार्यकर्ते, माता भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, आदरणीय फडणवीस साहेबांना पुढच्या सभेला जात असल्यामुळे 5 मिनिटांमध्ये मी आपलं भाषण संपवतो. जामखेड तालुक्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय फरक झाला हे असं मला वाटतं की जामखेड तालुक्याच्या नागरिकांपेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2019ला जेव्हा मी तुमच्याकडे मतं मागायला आलो, आपण माझ्यावर विश्वास ठेवला. 2019 साली जेव्हा जामखेडचा माणूस अहिल्यानगरला कलेक्टर ऑफिसला जायचा तेव्हा त्याला 2.5 तास लागायचे. बरोबर आहे आबा? 2019ला खासदार होण्यापूर्वी जामखेड शहरातून अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला 2.5 तास लागायचे. आज 2024ला परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या पुढे मतं मागत येत असताना आजचा जामखेडचा माणूस अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला 55 मिनिटांमध्ये पोहोचतो. हे सुजय विखेंनी करून दाखवलंय. आपला विकास कागदावर नाहीये,
आपला विकास प्रत्यक्षात जनसामान्य माणसाच्या पुढे केलेला विकास आहे। कधीही कोणी जामखेड शहरामधल्या व्यक्तींनी हे स्वप्न पाहिलं नव्हतं की जामखेड शहरामध्ये 4 पदरी रस्ता पण होऊ शकतो। वर्षानुवर्ष जामखेड शहरामध्ये जात असताना फक्त दुकानं, सगळ्या गाड्या रस्त्यावर आणि फक्त जामखेड शहर क्रॉस करण्यासाठी आपल्याला 1.5 तास लागायचा। बाजार असला तर मग विचारता सोय नाही। पण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज आपण 250 कोटी रुपयाचं फक्त जामखेड नगरपालिके हद्दीमध्ये 4 पदरी कॉन्क्रिटीकरण 50% पूर्ण केलं आणि 6 महिन्यामध्ये जेव्हा जामखेडचा व्यक्ती या ठिकाणी शहरामधून जाईल तर 2024 ला जी गाडी जामखेड शहरामधून जाताना 30च्या स्पीडनी जाते। फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जर मला परत 2029 ला साहेबांनी संधी दिली तर 120च्या स्पीडनी जामखेड शहरातून गाडी गेल्याशिवाय राहणार नाही। विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे, विकास हा जनसामान्य माणसांच्या प्रतिक्रियेतून आला पाहिजे। आजही मी आपल्याला शब्द देतो, आज निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून शेवटच्या टप्प्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी आता लोक कुठून जातात, आपण माई जळगावला जातो आणि माई जळगावतून नगरला जातो। नगर करमाळा रस्त्यावर गाडी चालत असताना कोणीही सांगून दाखव की कोणाला वाटतं की आपण नगर जिल्ह्यात जातोय? कधी लोकांनी स्वप्नात तरी पाहिलं होतं असं रस्ता होईल? मी माननीय फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो, फडणवीस साहेब 18 महिन्यामध्ये 2000 कोटीचे रस्ते आपण उभे करून दाखवले। ही आपल्या सरकारची कामगिरी या जिल्ह्याच्या जनतेसाठी आपण करून दाखवली। आज मतदारसंघाचे आमदार जेव्हा निधी आणतात, महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये 1 किलोमीटर रस्ता करायला 2 वर्ष लागले आणि त्याच कालावधीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2000 कोटी रुपयाचा 63 किलोमीटरचा रस्ता आपण 18 महिन्यामध्ये पूर्ण करून दिला। जामखेड शहराच्या विकासात दृष्टिकोनातून अनेक गोष्टी आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केल्या। पण मी आपल्याला आवर्जून विनंती करायला आलोय की यापुढे 2029 पर्यंत आपल्याला माई जळगावून जायची गरज नाही। जामखेड ते अहिल्यानगर शहर या रस्त्याला संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 650 कोटी रुपये मंजूर झाले आणि आता पूर्ण रस्ता इथून आष्टीपर्यंत आणि आष्टीहून अहिल्यानगर पर्यंत कॉन्क्रीट होणार आहे। आपण विकासावर राजकारण करायला आलेलो आहोत। राजकारण हे विकासावरच मतदान पडलं पाहिजे। कोण काय सांगतं, काय बोलतं याच्यावर जाऊ नका। मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपल्याला जर समोरच्या उमेदवाराची खरी माहिती पाहिजे असेल तर टीव्ही पाहू नका, YouTube पाहू नका। मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की समोरच्या उमेदवाराची खरी माहिती कुठून मिळेल? जिथून तो उमेदवार 5.5 वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून ज्यांनी काम केलं। माझ्या समाधानासाठी माझं भाषण झाल्यानंतर, ही सभा संपल्यानंतर एकदा फोन आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पारनेर तालुक्यामध्ये लावायला विसरू नका। जिथून हा माणूस येतो त्या तालुक्यामध्ये 5.5 वर्ष गोरगरीब माणसांना काय अत्याचार सहन करावा लागला, त्या लोकांना काय त्रास सहन करावा लागला, हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर एकदा माझ्या समाधानासाठी फोन लावा आणि तुम्हाला लक्षात येईल की हे जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या चित्रापासून आपण फार लांब आहोत। आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने परत एकदा लोकसभेमध्ये मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला काम करायची संधी दिली। मला विश्वास आहे आपला अनुक्रम क्रमांक नंबर आहे 3। 13 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्याकरिता आपण सगळेजण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आशीर्वाद द्याल। पांडुरंगाची कृपा पहा, आपला नंबर आहे 3 आणि 3 नंबरचं बटन दाबून आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे। हे काम आज आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करायचंय। फडणवीस साहेब, माझं नशीब चांगलं आहे, आपल्याला 2 नंबर मिळाला नाही। या अहिल्यानगरमध्ये 2 नंबर वाल्यांना 2 नंबर मिळाला। हे पांडुरंगाची तुम्हाला साक्ष आहे की जपून आणि योग्य निर्णय घ्या। हे चुकीचं बटन
आणि आपले 25 वर्ष पुढची पिढी आपल्याला माफ करू शकणार नाही. आम्ही विकास करतो आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उर्वरित सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील. आणि म्हणून शेवट एकच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे कामं झाले, प्रभू श्रीरामाचं मंदिराचं निर्माण झालं आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल, जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद दादा. यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भूमिपुत्र सुपुत्र, टाळेच्या प्रचंड गजरामध्ये सन्मान्य आमदार रामजी शिंदे साहेब. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपल्या शेजारचे आमदार आणि माजी मंत्री सुरेशअण्णा धस, आमच्या भगिनी माननीय चित्राताई वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि नेते, उपस्थित असलेले सर्व जामखेड तालुक्यातील समस्त नागरिक बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर या सभेसाठी सुरेशअण्णा धस यांनी भाषण केलं. शेजारी कसा असावा, मला जे भाषण करायचं होतं ते अर्ध भाषण त्यांनी केलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत केलं. त्यामुळं आता राहिलेले मुद्दे मी मांडणार आहे, कारण साहेबांना आता परत अजून 2 सभा आहेत. पण नक्की या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कर्जत जामखेड हा तसा दुष्काळी तालुका, दुर्लक्षित उपेक्षित असलेला तालुका, आणि त्यामध्ये या जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळाला. एकदा नव्हे तर 2दा विधानसभेमध्ये पोहोचता आलं. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन फडणवीस साहेबांनी या कर्जत जामखेडला 70 वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं. त्या संधीचं सोनं करत या कर्जत जामखेडमध्ये प्रत्येक गावाला पक्का रस्ता, जलयुक्त शिवार अभियानची प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं, ज्या ज्या मूलभूत सुविधा, ज्या आवश्यक गरजा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण त्या कालखंडामध्ये केला. पण साहेब, या दृष्टिकोनातून काम करत असताना खऱ्या अर्थानं लोक येतात, बोलतात, पण परत सोयीस्कररित्या विसरून जातात. पण आमचा हा भाग मराठवाड्यालगत आहे. मराठवाड्यालगत आहे. निवडणूक जवळ आली की पाण्याच्या प्रश्नावर बोला म्हणतात. काही लोक येतात, बोलतात, चाऱ्या, पोटचाऱ्या, कॅनल मंजूर करून जातात आणि मग मात्र काहीच होत नाही. पण साहेब, मला याची एक जाणीव आहे की मी विधानसभेला पडल्याच्या नंतर देखील महाराष्ट्रात जर विधानसभेला कोणाला तिकीट दिलंय आणि तो पडलाय आणि त्याला विधान परिषदेवर घेतलंय तर तो फक्त आणि फक्त राम शिंदेला घेतलंय. हे फडणवीस साहेब आपले नेते, म्हणून या भागाची अडचण समजली आणि अडचण समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये पाठवलं. सर्वात जास्त मतदानाचा कोटा माझ्यासाठी राखीव ठेवला. आणि साहेब, त्याचा परिणाम असा झाला, जामखेड तालुक्यामध्ये अनेक लोकांना अडीअडचणी. खासदार साहेबांनी सांगितलं, माझ्या प्रयत्नाने या शहरातून जाणारा 130 कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर केला. राज्यात सरकार नव्हतं,
पण आमच्या गावातून रस्ता जात असताना रोज लोकांना बोलून घेतलं जायचं. तुझा कोपरा जातोय, तुझ्या पायऱ्या जात्यात, तुझी पुढची खोली जाती, रोज उठून त्रास. जसा मी साहेब तुम्ही मला आमदार केलं त्या दिवसापासून या शहरामध्ये कुणाला त्रास झाला नाही. आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये रस्त्याचं काम चालू आहे. तुम्ही आता येताना पाहिलं स्मशानभूमी बांधली आहे. स्मशानभूमीमध्ये जागा घेण्यासाठी या शहरातल्या अनेक व्यापाऱ्यांना वेठीस धरलं, त्यांच्याकडून वर्गण्या घेतल्या आणि लोकांना त्रास देण्याचं काम केलं. मला या निमित्ताने हे सांगायचंय की आता पूर्वीच्या काळी एखादं पाप केलं तर पाप पुढची पिढी फेडायची. मधल्या कलियुगात म्हणायचे जर पाप केलं तर याच पिढीत फेडावं लागतं. आता मात्र जर पाप केलं तर याच पंचवार्षिकमध्ये फेडावं लागतं. बरोबर 2.5 वर्षाने तुम्ही मला संधी दिली, पण त्याच वेळेस पाप फेडायचं कसं असतं बघा. 2.5 वर्षात नियतन नीती कोणाला सोडत नाही. 4 तारखेला घटना घडली. जो अन्याय आणि अत्याचार या भागामधल्या लोकांवर आणि नागरिकांवर केला त्यांना 2-2 हाताने रडायची पडायची वेळ आली. आणि पुण्य केल्यावर कसं होतं बघा. गेल्या 10 वर्षात पुण्याचा पारा केला, विकासाचा डोंगर उभा केला. पहिलं तरी या महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर आमचं नेतृत्व पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला विधान परिषदेत पाठवलं. हे 5 वर्षासाठी नाही तर 6 वर्षासाठी पाठवलं. आणि म्हणून हा थांबलेला विकास पुन्हा एकदा हाती घेतला. लोकांना विश्वास आहे. सुरेश अण्णा दास इथे बसलेले आहेत. तुम्ही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच लोकांना माहिती आहे. जलसंपदा मंत्री तुम्ही हे लोकांना माहितच नाही. पण मी माझ्या तालुक्यातल्या जनतेला सांगतो साहेब जलसंपदा मंत्री देखील आहेत. मराठवाड्यामध्ये आष्टीमध्ये पाईपलाईन चालली आहे. कृष्णेचं पाणी भीमेत आणि भीमेचं पाणी मराठवाड्यात. अण्णा किती कोटीची आहे? 1400 कोटीची पाईपलाईन चालली. आणि मार्गे कोणच्या चालली? कर्जत. फ्लायओव्हर नाही ना बांधला, कर्जत मधून चालली, भूमिगत चालली. लोकांना माहिती आहे साहेब जलसंपदा मंत्री आहेत. मी तुम्हाला एकच मागणी करतो, जर पाणी आष्टीला कर्जत मधून जात आहे, पुन्हा तुम्ही पाणी जामखेड मधून पाटोद्याला नेणार आहेत, पुन्हा पाणी तुम्ही जामखेड मधून भूमपरांड्याला नेणार आहेत, आमची त्याला हरकत नाही. पण वाटाच्या वाट सरोजी तुम्हाला किंमत करावं लागेल. कर्जत जामखेडला पाण्याचा मध्ये हुसास काढावाच लागेल. त्याच्याशिवाय आमचं भरणं होणार नाही. आणि सगळ्याला माहिती आहे. मी मागणी केली, साहेबांना सांगितलं की होतच, पण काही बाजार मुंगे आले मध्येच आडवं तिडवं करून गेले. पण साहेब या कृष्णेचं पाणी भीमेत आणि भीमेचं पाणी कर्जत जामखेड मध्ये देखील आलं पाहिजे. आपल्याला हे लवकरच निवेदन करावं लागेल. ही माझी या निमित्तानं प्रमुख मागणी आहे. तुम्ही महाजनादेश यात्रा या शहरामध्ये घेऊन आलात. आमच्या तालुक्याच्या शहराला 250 कोटी रुपयाची तत्वता मान्यता दिली. पण आज तागायत 6 वर्ष झालं या दुष्काळाच्या झळा, टंचाईच्या झळा, पाणी आमच्या शहराला मिळत नाही. जर आमदार झालो असतो तर 2020 मध्ये पाईपलाईन झाली असती. पण इथंच या भागामध्ये एक टँकर उभा केला, त्याचा नळ बाहेर आणला आणि पाण्याची पाईपलाईन चालू केली. नळ चालू केला म्हणजे झालं भूमिपूजन, झालं भूमिपूजन. पण साहेब तुम्ही विधान परिषदेचा सदस्य बनवल्याबरोबर मी या कामाकडे लक्ष दिलं. माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्ही सांगितल्याबरोबर दोघांनी देखील
180 कोटीची पाईपलाईन मंजूर केली, ती चालू झाली. येत्या 6 महिन्यात ती कार्यान्वित देखील होणार आहे. ड्रेनेजसाठी 80 कोटी रुपये दिले आहेत. त्याच्यामुळे दिलेला शब्द फडणवीस साहेब हे पाळतात. म्हणून माझ्या 2 प्रमुख मागण्या आहेत. या मागण्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नव्हे तर मी मागणी केल्याच्या नंतर आमच्या जनतेला वाटतच नाही की साहेबाकडे गेल्यावर होणार नाही. 100% होणार याची गॅरंटी आहे. पण या कर्जत जामखेड जनतेच्या वतीनं मी तुमच्या पुढे ही मागणी ठेवतो. दुसरा, आमचा करमाळा जवळा नान्नर जामखेड साकत पाटोदा रस्ता आहे. एशियन बँकेच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या धर्तीवरती स्टेट हायवेचा रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला देखील मान्यता मिळाली पाहिजे. राशीन सुंदे आंबेजळगाव चापडगाव चोंडी पिंपळखेड कुसडगाव जामखेड हा हायब्रिड अनुटीसाठी 250 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचा डीपीआर तयार आहे. विधानसभेच्या अगोदर त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी या पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. आमच्या सूचित बेरोजगाराचा मोठा प्रश्न आहे. त्या सूचित बेरोजगारासाठी 25 वर्षापूर्वी जामखेडला एमआयडीसीची निर्मिती झाली आणि आता तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा 1200 एकरवर कर्जतमध्ये एमआयडीसीला मंजुरी दिली. त्याबद्दल मी कर्जत आणि जामखेडच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे. हा जामखेडच्या एमआयडीसीचा प्रश्न देखील तातडीने 25 वर्ष प्रलंबित असलेला आपल्याला निकालात काढावं लागेल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की कर्जतमध्ये मंजूर झालेली एमआयडीसी, मी तुमचं भाषण अतिशय वरच्या सभागृहामध्ये बारकाईने ऐकत होतो. विरोधक किती टीका करत होते की उद्योग इकडे चालले तिकडे चालले, पण साहेबांच्या सांगण्यावरून साहेबांचा जे काही राज्यात आणि देशात वजन आहे, 1,12,000 कोटीची गुंतवणूक आपल्या सरकारमध्ये आली आहे. पण ज्या दिवशी कर्जतचा नारळ फोडणार त्या दिवशी एका मोठ्या कंपनीचा देखील आपल्याला नारळ फोडायला जून जुलैमध्ये यायची विनंती करतो. त्यामुळं या भागातले प्रश्न त्याशिवाय सुटणार नाही. मलाही खोटं बोलता येत नाही. निवडणूक लागली, सुशिक्षित बेरोजगाराला बोलवायचं, तुला नोकरी लावून टाकू, एवढ्या जाहीर सभेत विचारतो. त्या सुशिक्षित बेरोजगाराच्या मेळाव्यामध्ये एक तरी माणूस नोकरीला लागला का? नाही. 25,000 पोरांचा मेळावा बोलणं म्हणले लग्न करून देतो, एक तरी लग्न झालं का? सगळ्या पोरांना फोन करून सांगितलं तुमचं लायसन काढून देतो, एक तरी लायसन निघालं का ड्रायव्हिंगचा? फुकट देतो म्हणले परत 3,000चे फोन सुरू झाले. लोकांना फसवा फसवी चालत नाही. सर्व रोग निदान शिबिर घेतलं, सर्व रोगावर सगळ्यांना एकच गोळी दिली, लागू झाली नाही. सर्व लोकांचे डोळे तपासले, एकच नंबरचा सगळ्याला चष्मा दिला. सगळी लोक चाच पडत्या, खड्ड्यात पडल्यासारखं होते. आता ही भूलभुलैया इथं चालणार नाही. आता गडी रडायला लागलाय. निवडणूक इकडे लागली, या क्षणापर्यंत या मतदारसंघामध्ये भिडू आलाच नाही प्रचाराला. मी वाट बघतोय तेव्हा काय म्हणतोय, मला काय म्हणायची. आता अण्णा ह्या फडात कुस्ती खेळायची कशी? आता तो जर प्रचारला चालला नाही तर चर्चा करायची कशी? आणि जो उमेदवार दिलाय आमच्या खासदार सुजय विखेंच्या विरोधात, त्या उमेदवाराचं घेणं नाही, देणं नाही, लग्नाला नाही, जत्राला नाही, मौतीला नाही, दहाव्याला नाही, सावडायला नाही, पित्राला सुद्धा नाही, कुणाच्या दवाखान्यात फोडायला नाही, असा माणूस अनोळखी दिलाय. त्याचा पुरा बळी घ्यायचा त्यांनी ठरवलाय. कारण ती केस चालतच नाही आपल्या पुढे. खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितले ते रस्ते सर्व केले, कारण जास्त वेळ घेणार नाही. आणि म्हणून सातत्यानं
या भागाचा परिसराचा विकास करण्याचं काम गेल्या 25 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने केलं. महायुतीच्या काळामध्येच कर्जतमध्ये पाणी आलं. जलसंधारणाच्या माध्यमातून, जलयुक्तच्या माध्यमातून सगळ्या गावामध्ये आज तागायत टँकर लागले नाही. आपली दूरदृष्टिकोन जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून टँकर मुक्त महाराष्ट्रामध्ये आमची आणि सर्व सरकारची ओपन एसआयटीची चौकशी लावली. पण कुठंच कर्जत जामखेड मध्ये पण नाही आणि महाराष्ट्रामध्ये पण नाही सापडलं. अरे जे चोर आहेत, जे भामटे आहेत, जे लुच्चे आहेत, ते लपंग आहेत, त्यांच्या मागे मात्र रेडी लागली आहे. राम शिंदेवर झालीच असली केस तर तुमच्या प्रश्नासाठी केस झाली असेल आणि कोणत्याही क्षणी केव्हाही त्या केसेस घ्यायला मी तयार आहे. पण माझ्या जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचं काम हे माझं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्या परिस्थितीचा गेल्या 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण विचार करण्याची गरज आहे. बहुतांशी शेतकरी इथं उपस्थित आहेत. सरकार कसं असावा? गेल्या 3 वर्षात 2.5 वर्षामध्ये लोकांच्या डिप्या उतरवायचे, लोकांचं कनेक्शन कट करायचे, बिल भरलं तर डीपी चालू करतो. राज्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः पत्र लिहिलं एमईआरसीला. त्यांना सांगितलं, खरीपामध्ये पण सांगितलं, रब्बीमध्ये पण सांगितलं, आमच्या एकाही शेतकऱ्याच्या कनेक्शनला हात लावायचा नाही आणि बिलं घ्यायची नाही, लाईट चालू. याच प्रकरणामध्ये मुंडे साहेबांची तिकडून सभा होती. मुंडे साहेबांनी विचारलं, अरे आकडा किती जणांचं आहे? अख्ख्या माणसांनी हात वर केलं. लोक म्हणले चलू द्या. मुंडे साहेब म्हणले चलू द्या. त्यांच्याच मार्गावर फडणवीस साहेबांनी सांगितलं कुणाचं कनेक्शन तोडायचं नाही. अशा पद्धतीचं आमचं कामकाज आहे. आणि म्हणून लोकांच्या हितासाठी, लोकांच्या मागणीसाठी हे सर्व काम करत असताना साहेब माझे जे 2 प्रश्न आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं, कोणी काय बोलतं, कोणी काय बोलतं, साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी शिरसावंत आहे. हे दाखवून दिलं. कारण मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे, निष्ठावंत आहे, घरंदाज आहे, खानदानी आहे. आणि या कर्जत जामखेड मधून सुजय विखेंना गेल्या वर्षीपेक्षा जास्त लीड देणार आहे. आमच्यात भांडण तंडण काही नाही. आमचेच विरोधक सांगतात अजून आदेश नाही राम शिंदेचा. कसा आदेश पाहिजे? नेते बसले स्टेजवर, सर्व पदाधिकारी बसले स्टेजवर. भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा निर्णय झाल्यानंतर आदेशाची गरज नसती, थेट कामाला लागायचं आणि निवडून आणायचं. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भागातून मोठं मताधिक्य द्यायचं. मी मोठं भाषण केलंय. तुमच्या बूथवर तुमचं वजन राहिलं पाहिजे. नेत्यांना सांगतो तुमच्या पंचायत समिती आणि तुमच्या गटामध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन तुमचं वजन राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो फडणवीस साहेबापाशी आपल्या मतदारसंघाचं वजन राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं 13 तारखेला काम करायचं. मग ते का अण्णांनी 1400 कोटी नेले. आपण तर अण्णापेक्षा जास्त लाडके आहे. शेजार धर्म आहे. इकडून पाणी नेताना मोठा हुसास काढायचा आपल्याला इथे. तुम्हाला लक्षात येतंय मी का सारखा शेजार धर्म म्हणतोय? ऋषी बांबरशी हसतोय. पहिलं सगळं आम्ही सोडून दिलं. आता आम्ही दोघं घट्ट एक आहेत. बघू काय काय होतंय. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीला कर्जत आणि जामखेडमधून खासदार साहेब तुम्ही निश्चिंत राहा. आता येणाऱ्या कालखंडामध्ये इतर मतदारसंघामध्ये लक्ष द्या. नियतन नीती कशी असते बघा. आज तर आपले नेते आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
उद्या चला उमेश पाटील साहेब इथं बसलेत घड्याळ घालून. उद्या चला अजितदादा पवार साहेबांची जाहीर सभा कर्जतमध्ये आहे आणि अजितदादा सांगणार की या कर्जत जामखेडमध्ये आमदार राम शिंदे साहेबांचं काम कसं छान आहे. हे बघा नीती आणि नीती कोणाला सोडत नाही. पाप केलं हितच फेडावं लागतंय. आणि म्हणून उद्याची सभा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे. म्हणून साहेब तुम्हाला या जनतेला साक्षी ठेवून सांगतो खासदार डॉक्टर सुजय विखेंना कर्जत जामखेड मधून मताधिक्य देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. ती येणाऱ्या 13 तारखेला पार पाडू. अनुक्रमांक नंबर 3 आहे. अनुक्रमांक नंबर 3 आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं चिन्ह कमळ आहे. या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान झालेले पाहिजेत. संपूर्ण देशातल्या लोकांनी ठरवलंय मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही मी कर्जत जामखेडच्या जनतेला सांगतो आणि पुन्हा एकदा खासदारांना निवडून देण्याची आपल्याला विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी 2 घोषणा देणार आहे त्यानंतर भाषण संपवणार आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये स्वागत करूयात आणि सर्वांनी हात वरती करून जोरदार घोषणा देऊयात. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद आदरणीय साहेब. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या चरणी नतमस्तक होतो. नागेश्वर महादेवाला नमन करतो. संत भगवान बाबा, संत वामन भाऊंना देखील अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माझेही लाडके नेते आमदार रामभाऊ शिंदेजी, आपले तरुण तडफदार धडाडीचे खासदार आणि तुमच्या आशीर्वादानं जे पुन्हा एकदा दिल्लीला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत ते सुजय विखे पाटीलजी, माझे दुसरे लाडके आमदार सुरेश अण्णा धस, चित्राताई वाघ, उन्मेष पाटीलजी, अजय काशीदजी, शेखर खरमाटेजी, कैलाश मानेजी, महेश निमोणकर, प्रदीपजी टापरे, शरदजी कोर्ले, डॉक्टर भगवान मुरुमकर, श्री पवन राळेभाग, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर, श्रीमती संजीवनीताई पाटील, श्रीमती संध्याताई सोनावणे, श्रीमती अर्चनाताई राळेभाग, श्री अमित चिंतामणी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच आपण या ठिकाणी सुरेश अण्णा आणि रामभाऊ यांचं वक्तव्य ऐकलं. या दोघांच्या भाषणानंतर
आता मी बोलायला काही शिल्लक आहे का? पण एकच गोष्ट सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाहीये. देशाचा नेता निवडायचा आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जेव्हा आपण मत देतोय त्यावेळी केवळ त्यांना मत देत नाहीये, या देशाच्या नेत्याला देखील आपण मत देतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशामध्ये कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो, कोण विकासाकडे नेऊ शकतो, सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो, याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात. दोन गट, दोन सेना या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आपले नेते आहेत, अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी, आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, जानकर साहेबांचे रासप आहे, पीरीप आहे, जनसुराज्य आहे, रयत क्रांती आहे. वेगवेगळ्या पक्षांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे. फक्त त्या ठिकाणी प्रॉब्लेम एकच आहे, कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे. त्यांना जर विचारलं की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, तर त्यांना ते सांगता येत नाही. आणि मग सकाळी 9 वाजता येणारे जे बडबडवीर आहेत त्यांना कोणीतरी विचारलं, म्हणाले सांगा तुमच्या इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री कोण? म्हणाले आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवू. मी म्हटलं चांगलं आहे, मग पहिला कोण बनेल? माझ्या लक्षात आलं, लहानपणी आपण संगीत खुर्ची खेळायचो, खुर्चीच्या आजूबाजूला सगळे असे पळायचे आणि संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला त्याची खुर्ची. तसे हे सगळे एक खुर्ची लावतील, त्याच्याभोवती गोलगोल गोलगोल घुमतील, संगीत बंद झालं, जो पहिला बसला तो देशाचा प्रधानमंत्री. असे 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवतील. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, हा देश आहे, तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे, हा भारत देश आहे. या देशाला एक मजबूत प्रधानमंत्री हवा आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे. या गाडीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे त्याला लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांकरता बसण्याची जागा आहे. या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातोय. पण दुसरीकडे काय अवस्था आहे? त्यांच्याकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. त्यामुळे यांचं इंजिन कसं आहे? या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे, तुमच्या करता जागा नाही आहे. पण ज्या क्षणी डॉक्टर सुजय विखे पाटलांची कमळाची बटन तुम्ही दाबाल, या आपल्या नगर मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे
रामभाऊ शिंदे ज्यावेळेस पालकमंत्री होते, या ठिकाणी मंत्री होते, आमदार होते, इतक्या मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास झाला, खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला, वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणले, रस्त्यांचे पैसे आणले, रेल्वेचे पैसे आणले, वेगवेगळ्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये आणि या भागामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून झाली. आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये आपण दुसरे आमदार निवडून दिले. त्यांना निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बोल बच्चन शिवाय तुम्हाला काहीच मिळालं नाही. आजही बघा पुन्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे जसे आपले आमदार झाले, पुन्हा कर्जत जामखेडमध्ये या ठिकाणी MIDC तयार करण्याचा विषय असो, पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, रस्त्यांच्या योजना असो, सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या. आणि आता पुन्हा सांगतो, रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत, रामभाऊ चिंता करू नका, मी तुमचा बेरर चेक आहे, त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे, सही मी केलेली आहे. त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे तुम्हाला मिळतील. आणि एवढंच नाही, आमच्या सुरेश अण्णांचे ठोके वाढले, कारण इतक्या मुश्किलीने मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी जे पळवून नेलं होतं ते आम्ही मराठवाड्यामध्ये परत आणलं. इतक्या वर्षाच्या संघर्षाने आणलं. 1400 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी आणलं. सुरेश अण्णांना वाटलं की आता रामभाऊ पळवून नेतात का? नाही अण्णा, तुम्ही माझ्या थोड्याच जवळचे आणि मराठवाड्याचं पाणी कसं आपण पळवून नेऊ देऊ. पण रामभाऊ चिंता करू नका, आता आम्ही नवीन योजना हातामध्ये घेतली आहे, कृष्णा फ्लड डायव्हर्शनची योजना, ज्यामध्ये 4000 कोटी रुपयाची योजना आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी पुराचं वाहून जाणारं पाणी हे आम्ही डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या दुष्काळी भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही आपला जो पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी आणणार आहोत. निश्चितपणे हे जे काही आपल्याला ऍडिशनल पाणी मिळत आहे, मी तुम्हाला सांगतो, आम्ही तात्काळ त्या पाण्यावर आपली योजना करता येईल का हे पडताळून बघू आणि तुम्हालाही दिलासा देण्याचा प्रयत्न करू. आणि एवढंच नाही तर पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे देखील नगर जिल्ह्यामध्ये आणून नगर, नाशिक आणि मराठवाड्यामध्ये नेण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे काळजी करू नका, आपण हे ठरवलंय, येत्या काळामध्ये नगर जिल्ह्यातला सगळा दुष्काळ हा आपल्याला दूर करायचा आहे. आणि हे कसं करता येईल? हे करता येईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं तरच. कारण इतके वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले प्रोजेक्ट होते. आता आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये निळवंडेचा प्रोजेक्ट आहे, 50 वर्ष बंद होता, तो प्रोजेक्ट आपण पूर्ण करून दाखवला. याचं कारण आपल्याकडे मोदीजी आहेत. मोदीजींनी 50,000 कोटी रुपये महाराष्ट्राला सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले. म्हणून आज सगळीकडे सिंचनाची कामं चाललेली आहेत आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामं ही आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला विश्वास देतो, शेवटी आज मोदीजींनी या देशाचं भाग्य बदलवून दाखवलं. आज जगातले अर्थशास्त्री चर्चा करतायत ही मोदींची जादू काय. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींनी गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्कं घर मोदीजींनी 10 वर्षामध्ये दिलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं. 60 कोटी लोक 70 वर्षानंतर ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी गेलं नव्हतं, ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणी हंडा घेऊन नदीवर, तलावावर किंवा नळावर जायच्या, अशा 60 कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोहोचवलं. 80 कोटी लोक
की ज्यांना या ठिकाणी 2020 पासनं 2 वेळचं जेवण 2 वेळचं राशन मोदीजी मोफत देशात आपल्या महाराष्ट्रातही 7 कोटी लोकांना मोफत राशन देतात आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे 5 वर्ष मोफत राशन देण्याची स्कीम अशीच चालवली जाईल। जवळपास 65 कोटी लोक असे आहेत की ज्यांना मुद्राच्या माध्यमातून मोदीजींनी 10 लाखापर्यंतचं लोन दिलं, आपल्या पायावर उभं केलं। पूर्वी एखादा व्यक्ती लोन मागायला गेला तर त्या ठिकाणी सांगितलं जायचं तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन किंवा घर आहे का? सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याला गॅरेंटर करा तर तुम्हाला लोन मिळेल। 65 कोटी लोकांना मोदीजींनी सांगितलं यांचा गॅरेंटर मी आहे, यांचा तारण मी आहे आणि बिना गॅरेंटरचं आणि बिना तारणाचं त्या ठिकाणी 10 लाखापर्यंतचं लोन दिलं आणि सांगितलं आता तर 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं लोन हे विना तारण त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि आमच्या महिलांकरता मोदीजींनी 80 लाख बचत गट तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्याकरता दिले, 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता मोदीजींनी ठरवलंय पहिल्या टप्प्यात त्यातल्या 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती बनवणार आहे, त्यातल्या 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत आणि हळूहळू 10 कोटी महिलांना मोदीजी लखपती करणार आहे। आज आपण पाहू शकतो आयुष्यमान भारत योजनेतनं 55 कोटी लोकांना मोफत उपचार सर्व प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिली आणि आता 70 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्या लोकांना पूर्णपणे सगळ्या प्रकारचे उपचार, त्यांना लागणाऱ्या गोळ्या, त्यांना लागणारी औषधं, इंजेक्शन, त्यांना होणारं ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। बंधू भगिनींनो, आपल्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली। आपणही शेतकरी सन्मान योजनेत भर घातली, 12,000 रुपये आपण आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात देतो, 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची सुरुवात आपण केली। आणि एवढंच नाही तर 20 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये ऊसाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स होता। सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारनं तो रद्द केला नाही। मोदीजींचं सरकार आल्यानंतर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स जो सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं शेतकऱ्यांकडनं वसूल करा, तो इन्कम टॅक्स 20 वर्षापासूनच्या म्हणजे मागच्या तारखेपासून रद्द करून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं। आता अण्णा कांद्याच्या शेतकऱ्याचं आणि दुधाच्या शेतकऱ्याचं सांगत होते। अण्णा आपल्यालाही माहिती आहे शेतकरी अडचणीत आला, कांद्याच्या शेतकऱ्याला कधी नव्हे ते 350 रुपयाचं अनुदान आपण त्या ठिकाणी दिलं, दुधाच्या शेतकऱ्याला 5 रुपयाचं अनुदान दिलं। आणि मी तुम्हाला सांगतो आचारसंहिता चालली आहे, आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही अण्णा जी मागणी केलेली आहे, जे थांबलेले आहेत, जे राहिलेले आहेत, ज्यांना मिळालं नाही आहे, जो मधला डिफरन्स आहे, निश्चितपणे राज्याचं सरकार त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करेल कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। मोदीजी शेतकऱ्यांकरता या ठिकाणी काम करतात। आता मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर नावाची योजना आणली आहे, 1 कोटी लोकांनी ऑलरेडी अर्ज केलाय। या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या पैशातनं प्रत्येकाच्या घरावर सोलर सिस्टीम बसते आहे आणि ती सोलर सिस्टीम बसवल्यानंतर 300 युनिट पर्यंत वीज फ्री मिळणार आहे। 300 युनिट पर्यंत कोणालाही बिल लागणार नाही आहे आणि याचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जात आहेत। एवढंच नाही तर राज्यामध्ये देखील आपण आमच्या शेतकऱ्यांकरता सोलरची योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना वीज देणारे जेवढे फिडर आहेत ते सोलरवर टाकण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये खासदार साहेब जेवढे फिडर आहेत त्या सगळ्या फिडरचं टेंडर करून मी त्याचे एलओए देऊन टाकलेले आहेत। पुढच्या 18 महिन्यामध्ये शेतकऱ्याचे सगळे फिडर या नगर जिल्ह्यातले हे सोलरवर जाणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार आहे। दिवसा 12 तास 365 दिवस आमच्या शेतकऱ्याला वीज देण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची कारवाई देखील सुरू केली आहे।
सामान्यांकरता काम करणारे आपण लोक आहोत। या ठिकाणी तुम्ही बघा, ही जी काही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तयार झाली आहे, बंधू भगिनींनो, नेता नाही आहे, नीती नाही आहे, नियत नाही आहे। या ठिकाणी केवळ टीका करायची। एक विकासाचं काम 2.5 वर्ष या ठिकाणी उद्धव ठाकरेजी हे देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, एक विकासाचं काम ते दाखवू शकत नाही। आणि बंधू भगिनींनो, आता तर तुम्ही लक्षात घ्या, निवडणुकीचं वारं कुठे चाललंय हे लक्षात घ्या। परवा शरद पवार साहेबांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, या निवडणुकीनंतर सगळे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार आहेत। सगळे प्रादेशिक, मी नाही म्हटलं, पवार साहेबांनी सांगितलं। याचा अर्थ त्यांनाही वारं लक्षात आलंय, त्यांनाही लक्षात येत आहे दुकान बंद करायची वेळ झालेली आहे, त्यांनाही लक्षात येत आहे की आता त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही, त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार, यांचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार हे आता या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आता काल मुंबईमध्ये या इंडिया आघाडीच्या एका उमेदवाराने प्रचाराकरता कोणाला उतरवलं माहितीये? मुंबई बॉम्बस्फोटातला जो आरोपी आहे, त्या आरोपीला ज्याला शिक्षा झाली आहे अशा आरोपीला त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये नेलं। कारण काय तर म्हणे आम्हाला मतं मिळतील। अरे मतांकरता इतके लाचार झाले आहे की आता जुगल निकम यांना साप जवळ त्याचे गुणगान गातायत, त्याच्याबद्दल ठिकाणी ते अश्रू ढाळतायत। अशा प्रकारची ज्यांची अवस्था झाली आहे, आता त्यांना घरी बसवायची वेळ आली आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, येत्या 13 तारखेला या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासारखा तरुण तडफदार एक खासदार आपल्याला मिळतोय आणि मला विश्वास आहे त्याच्यानंतर तुम्ही आमदार तर पुन्हा देणारच आहात, आहे ना? आता तुम्हाला सांगतो, तिकडनं मला रामभाऊ पाहिजे आणि तिकडनं सुरेश अण्णा पण पाहिजे, 2 आमदार आपल्याला पाहिजे। देणार आहे तुम्ही? बस मग चिंता करू नका, तुम्ही आम्हाला या ठिकाणी खासदार द्या, तुम्ही आम्हाला आमदार द्या, तुमच्या मनातले सगळे स्वप्न हे आम्ही पूर्ण करून दाखवू। म्हणून 13 तारखेला कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।